बाबासाहेबांच्या काळात फक्त 3 बॅरिस्टर होते। बाबासाहेबांच्या तेव्हा भारतामध्ये 3 बॅरिस्टर होते। एक बॅरिस्टर गांधी, दुसरे बॅरिस्टर जिना आणि 3 नंबरचे बॅरिस्टर म्हणजे कोट्यावधी दलित पीडित होतील वंचितांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। या 3 बॅरिस्टरांचा अभ्यास करण्यासाठी काही परदेशी अभ्यासक भारतात आले होते। ते परदेशी अभ्यासक जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी पहिल्यांदा महात्मा गांधीजींच्या घरी गेले होते। तर महात्मा गांधीजींचं दार हे संध्याकाळी 7 वाजता बंद झालं आणि कस्तुरबा गांधीनं दार उघडलं आणि म्हणले त्या अभ्यासकांना की बापू या ठिकाणी झोपलेले आहेत, तुम्ही सकाळी या। ते अभ्यासक रात्री 11 वाजता बॅरिस्टर जिनाच्या घरी गेले होते। बॅरिस्टर जिनाचं दार त्यांच्या सेवकांनी उघडलं आणि म्हटलं की बॅरिस्टर साहेब आता झोपलेले आहे, तुम्ही सकाळी या। त्याच वेळेस तेच अभ्यासक रात्री 2 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जातात। तर बाबासाहेबांच्या घराचे दार बाबासाहेब स्वतः उघडतात। परदेशी अभ्यासकांना प्रश्न पडतो की परदेशी अभ्यासक बाबासाहेबांना म्हणतात, बाबासाहेब रात्री आम्ही 7 वाजता बॅरिस्टर गांधीच्या इथे गेलो होतो, तर बॅरिस्टर गांधी 7 वाजता झोपतात। बॅरिस्टर जिनाच्या इथे 11 वाजता गेलो तर बॅरिस्टर जिना हे 11 वाजता झोपतात, पण आज रात्रीचे 2 वाजले तरी तुम्ही जागे आहात, याचं कारण काय? तर बाबासाहेब त्या ठिकाणी काय म्हणतात, फार लक्ष द्या। बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात गांधीजी 7 वाजता झोपतात कारण त्याचा समाज जागा आहे। बॅरिस्टर जिना हे 11 वाजता झोपतात कारण त्याचा समाज जागा आहे। मी रात्रीचे 2 वाजेपर्यंत जागा असतो, त्याचं कारण असं आहे की माझा समाज झोपलेला आहे। आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला झोपीतून जागा करण्यासाठी शब्द सांगता येत नाही, एवढं हात अपेक्षा, एवढं काही सहन केलं, एवढं काही गमावलं, शब्द सांगणं होत नाही। शब्द सांगणं म्हणजे त्याचा अपमान आहे। आणि म्हणून एवढंच मला सांगायचं आहे की बाबासाहेबांना समाज जागा केला समाज बाबासाहेबांना आपल्याला करायचं काहीच ठेवलं